आलमान संघाचा या ठिकाणी पोहोचला गेलाय। टीम एफडीसी कुडूस आपला अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी पाठवून द्यायचा आहे। टीम एफडीसी कुडूस आपला अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी पाठवायचा आहे। पहिला चेंडू पडण्याच्या आत आपण जर पाठवलं नाही तर मग पेनल्टीला सामोरं जावं लागेल। तर या ठिकाणी आपण पाहतायत सलामीची जोडी। यावेळी मात्र पहिल्या चेंडूला उडवलाय सजनी चली साजन के ससुराल, येतोय मोठा तडाखा, बिग 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 ब्लास्ट, षटकार 6। तर यावेळी मात्र पहिल्या चेंडूला भिडकावले सरळ लॉगॉनच्या डोक्यावरना षटकाराकरिता शोएब याच्या बॅटमधनं षटकार येतोय। यावेळी मात्र बॅटची अल्ट्राशा एज घेऊन चेंडू मात्र गली रिजन मध्ये निघून जाईल। त्यावर मात्र फक्त आणि फक्त एक धाव अर्जित केली जाईल। या एकेरी धाविनीची धावफलकाचा विचार केला गेला तर दोन चेंडूच्या समाप्ती अखेरीचा धावफलकावर धावा तब्बल 7 बिनबाद 7। स्ट्रायकर एंडला आपण पाहतायत फलंदाज शैलू। यावेळी मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा गली रिजन मध्ये चेंडू निघून जातोय डिक्लेअर झोन करिता। त्यावर फक्त आणि फक्त एक धाव अर्जित केली जाईल। या एकेरी धाविनीची धावफलक संत गतीनं 3 चेंडूच्या मोबदल्यात आतापर्यंत धावफलकावर धावा जोडल्या गेल्या तब्बल बिनबाद 8। यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडूला उडवलाय, इट्स आउट ऑफ द पार्क। आजच्या दिवसातील सर्वात लांबडा षटकार। कमांड इज क्रिकेटचा महासंग्राम भरलाय उचलक्या पडवली मधी, क्रिकेटचा महासंग्राम भरलाय उचलक्या पडवली मधी। सौगुरे साहेबांचं नाव, उपसरपंचाचं नाव। काय फलंदाजी केली जाते सातत्यानं मात्र आपण पाहताय तर शैलू याच्याकडनं चेंडूला उडवलं सरळ लॉंगॉनच्या डोक्यावरनं आउट ऑफ द पार्क। धावफलक 14। यावेळी मात्र महेंद्रसिंग धोनी कॉपी बुक स्टाईल चेंडूला उडवलाय, चेंडू मात्र निघून जाईल कव्हरच्या दिशेकडे। थोडंसं फंबल जरूर झालंय मात्र चुकीला माफी नाहीये। एकंदरीत 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत। चांगली रनिंग बिटवीन द विकेट। पाच चेंडूचा खेळीतून समाप्तीस येतोय। या 3 धावांच्या मदतीने धावफलक 3च्या मदतीने 17। यावेळी मात्र पुन्हा एकदा महेंद्रसिंग धोनी कॉपी बुक स्टाईल चेंडूला उडवलं अलॉंग द कार्पेटच्या सहाय्याने। त्या ठिकाणी लॉंग ऑफच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात, चेंडू फेक येईल तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये फक्त आणि फक्त एक धाव। या एकेरी धाविनीशी इथे मात्र षटक समाप्तीस येत आहे आणि षटक समाप्ती अखेरीचा धावफलकाचा विचार केला गेला तर धावफलक 18। आपण पाहताय तर 7 स्टार आयोजित क्रिकेटचा महासंग्राम। एक संधी देऊया आपण डीजे मास्टर यांना, ऐकूया एक सुमधुर तर या ठिकाणी पहिल्या षटक जरूर मार्गस्थ झाले। पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात। खूपच महागडे षटक म्हटलं जाईल तेजस याच्याकडनं।
त्यानंतर गोलंदाजी स्टँडवर आपण पाहू शकतायत संदेशाला आणलं जात आहे. संदेशाची गोलंदाजी आम्ही वडवली या ठिकाणी बघितली होती. वडवली ट्रॉफीमध्ये खूप चांगल्या पद्धतीचं प्रदर्शन राहिलं होतं. या ठिकाणी मात्र उसर कॅम्प वडवली या ठिकाणी पुन्हा एकदा गोलंदाजी स्टँडवर सज्ज होतोय. स्ट्रायकर एंडला फलंदाज असेल शोयब उर्फ अव्वा. कहेश पटेल यांचं देखील शुभागमन होत आहे. तर आपण पाहताय ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धा भरवल्या जात आहेत अर्थात सर्व श्रेय जाईल 7 स्टार अरबानजी सुसे आणि त्यांचे सहकारी. संदेशाची वर्णी लावली जाते. इथून संदेश कशा प्रकारची गोलंदाजी करेल स्ट्रायकर एंडला आपण पाहतायत शोयब उर्फ अव्वा. तर या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. मला वाटतं ओव्हरच्या स्वरूपात एक धाव अर्जित केली गेली. बघूया षटकातील पुढचा चेंडू. यावेळी मात्र स्विंग आणि मिस. चेंडू पडल्यानंतर आउट स्विंग पाहाव्यास मिळतोय. ज्या गोलंदाजी करिता ओळखले जात आहे त्या पद्धतीची गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहताय. तर संदेशाच्याकडनं सातत्यानं मात्र चांगल्या पद्धतीचं व्हेरिएशन त्याच्या माध्यमातून. बघूया षटकातील पुढचा चेंडू. संदेश लेफ्ट आर्म ऑर द विकेटचा मारा. यावेळी मात्र त्याच पद्धतीने चेंडू पडल्यानंतर पुन्हा एकदा आउट स्विंग बाहेरच्या बाजूला काढला जातोय. स्विंग अँड मिस. दिगाय काही पे निशाणा काही पे. स्क्वेअर लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय सातत्यानं शोयब अव्वा याच्याकडनं, परंतु पूर्णपणे जखडून ठेवला गेलाय. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव स्वरूपात हाताळले गेलेत. यावेळी मात्र स्विच हिट केला जातोय. फुल पॉवरफुल अँड सक्सेसफुल राहतोय. चेंडूला उडवलं सरळ पॉइंटच्या डोक्यावरना. इट्स आउट ऑफ द पार्क. येतोय मोठा तडाखा. षटकार 6. बराच वेळ शांत असणारा अव्वा मात्र रौद्र रूप धारण करतोय. यावेळी मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू त्याला मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेकडे खेळून काढला जातोय. आणि इथे मात्र मला वाटते पहिल्या विकेटचं पतन होत आहे. हिट विकेटच्या स्वरूपात परतावा लागेल फलंदाज शोएब उर्फ अव्वा याला. लागलेला पहिला झटका टीम एफडीसी कुडूस या संघाला. या कमांडीज तर हिट विकेटच्या माध्यमातून या ठिकाणी पहिल्या विकेटचं पतन होत आहे. शोएब याला परतावं लागतंय. त्यानंतर नवीन फलंदाज आपण पाहतायत साजिद खान, ज्याने अनेक गोलंदाजांना आपल्या फलंदाजीच्या जोरावर नाचवलंय. असा साजिद यावेळी मात्र मैदानाच्या आतमध्ये सज्ज होतोय फलंदाजी करण्याकरिता. इथून कशा प्रकारची फलंदाजी केली जाईल. संदेश मात्र चांगल्या पद्धतीचा कमबॅक करून देतोय आपल्या संघाला. यावेळी मात्र सॉफ्ट हँडचा वापर केला गेलाय. फर्स्ट स्लिपच्या रिझल्टमध्ये त्या ठिकाणी एक संधी जरूर उपलब्ध झाली होती, परंतु या संधीचं सोनं करता आलेलं नाहीये.
चेंडू थोडासा दूर राहिला त्या ठिकाणी जर विचार केला गेला तर मात्र एक धाव अर्जित केली जाईल. अंतिम चेंडूवर मात्र एक धाव मिळेल आणि या एकेरी धावेनिशी धावफलकाचा विचार केला गेला तर धावफलक 1च्या मदतीनं 27-27 27 धावा या ठिकाणी या 2 षटकाच्या समाप्ती अखेरीस आपण पाहतायत. इथून 12 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. या 12 चेंडूमध्ये किती धावा उभारल्या जातील जर विचार केला गेला तर 4 षटकांचे सामने आपण पाहतायत. चांगल्या पद्धतीचं आयोजन, चांगल्या पद्धतीचं नियोजन या ठिकाणी या 7 स्टार ग्रुप यांच्या माध्यमातून या ठिकाणी या स्पर्धांचं आयोजन केलं गेलंय. संपूर्णतः महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेली ही स्पर्धा संपूर्ण तालुका नव्हे तर संपूर्ण जिल्हा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण देशभरात जर विचार केला गेला या स्पर्धेचा तर तब्बल 22 ते 25 मॅन ऑफ द मॅचची पारितोषिके या ठिकाणी दिली जात आहेत 7 स्टार ग्रुप यांच्या माध्यमातून. गोलंदाजी स्टान्सवर आपण पाहतायत क्रिकेट पटलावरील एक मोठं नाव अर्थात दीपेश घोलप स्वतः कर्णधार या ठिकाणी या गोलंदाजी मार्कवर येतोय. गोलंदाजी करण्याकरिता वैयक्तिक पहिलं, सांघिक तिसरं षटक. इथून कशा प्रकारची गोलंदाजी केली जाईल तर मात्र गोलंदाजाचा कर्दन काळ ज्यावेळी मात्र सज्ज होतोय स्ट्रायकर एंडला साजिद खान ज्याच्या माध्यमातून अनेक ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीची फलंदाजी बघितली आहे. ज्या ज्या वेळेस आपल्या संघाला गरज होती त्या वेळेस मात्र तो चांगल्या पद्धतीची या फलंदाजी करताना दिसला. इथून कशा प्रकारची फलंदाजी केली जाईल बघूया. षटकातील पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा दीपेश. पहिला चेंडू मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू, फटका फसला, झेलला संधी, पकडो क्या जीतो मॅच आणि इथे मात्र पारीचा अंत होईल साजिद याचा. सुरेश झेल फलंदाज फेल, बॅक टू दी टग आउट. तर साजिद याच्या पारीचा इथून अंत होतोय. ज्या फलंदाजी करिता ओळखला जातोय त्या पद्धतीची फलंदाजी करत नाहीये. इथून मात्र नाराज केलं जात आहे नक्कीच टीम एफडीसी कुडूस या संघाला. नवीन फलंदाज क्रिकेट पटलावरील आणखीन एक मोठं नाव मोजम पटेल, हे सुद्धा एक चांगल्या पद्धतीचा व्यावसायिक असा खेळाडू आहे. इथून संपूर्ण जबाबदारी मात्र या जोडीवर असेल. मोजम पटेल आणि त्याच्या साथीला नॉन स्ट्रायकर एंडला आपण पाहताय तर शैलू मात्र वैयक्तिक या ठिकाणी या दहा धावांची खेळी करताना आपण पाहतायत नाबाद. यावेळी मात्र आल्या आल्या खडे मारण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, लॉंग ऑनच्या वरनं मारण्याचा प्रयत्न, परंतु ज्या अनुषंगाने जर आपण बघितलं ज्या पद्धतीने चेंडू यायला पाहिजे त्या पद्धतीने बॅटवर चेंडू येत नाहीये. चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त स्वरूपात खाली राहतोय, सरळ निघून जाते विकेट किपरच्या दस्तान्यात निर्धावा करिता. यावेळी मात्र लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू वाईट मिड विकेटच्या दिशेकडे खेळून काढला जातो. त्या ठिकाणी या क्षेत्ररक्षक तैनात, चेंडू फेक करेल तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये फक्त आणि फक्त एक धाव. यावेळी मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळून काढला जातोय. अलंग कार्पेटच्या सहाय्याने शॉर्ट लॉंग ऑन च्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. त्यावर फक्त आणि फक्त एक धाव पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. या एकेरी धावेनिशी धावफलकाचा विचार केला गेला तर धावफलक 29-29. यावेळी मात्र फटका फसला, झेलला संधी, पकडो क्या जीतो मॅच आणि दीपेश घोलप याच्याकडनं मात्र फंबल होत आहे. चुकीला माफी नाहीये मित्रांनो. अंतिम क्षणी मात्र झेल धरणीला दान केला गेला, एक जीवनदान दिलं गेलं मोजम पटेल यांना. आणि या संधीचं सोनं इथून केलं जाईल का? क्रिकेट पटलावर खेळी करत असताना एक मंत्र नेहमी तुम्हाला सातत्यानं मी सांगत असतो, पकडो कॅच जीतो मॅच, कॅचेस विन द मॅचेस.
धावफलक 1च्या मदतीनं 30. आतापर्यंत अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक. यावेळी भारताला स्टेप आउट केलं गेलाय. इथे मात्र षटक संपल्याची उद्घोषणा देखील होती. अंतिम चेंडू मात्र निर्धाव स्वरूपात हाताळला जातोय आणि षटक समाप्ती अखेरीचा धावफलकावर धावा मात्र जोडल्या गेल्यात फक्त आणि फक्त 30. पाहत राहा, ऐकत राहा क्रिकेटचा रणधुमाल, अर्थात 7 स्टार आयोजित क्रिकेटचा महासंग्राम. कमांड इज महासंग्राम भरलाय उचलक्या पडवली मधी. अंतिम निर्णायक षटक हाताळण्याकरिता मला वाटते गोलंदाजी स्टान्सवर आणलं जात आहे. गोलंदाज भाऊ सुद्धा एक जुना जाणता असा खेळाडू आहे. बघूया षटकातील पहिला चेंडू. पहिला चेंडू मात्र दिशाहीन स्वरूपात हाताळला जातोय. वाईट +1 एकंदरीत या ठिकाणी या 2 धावा या दुहेरी धावीनिशी धावफलक 2च्या मदतीनं 32. बघूया स्ट्रायकर एंडला आपण पाहताय तर शैलू याला. यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडूला उडवलाय. सजनी चली साजन के ससुराल, आउट ऑफ द पार्क. मोठा तडाखा, षटकार 6. पद्धतीचा फटका म्हटला जाईल शैलू याच्याकडनं. पुन्हा एकदा यावेळी मात्र फटका फसला. इथे मात्र झेलला संधी. एक तेरी तो एक मेरी, चांगल्या पद्धतीचा झेल. गोलंदाज जोमात तर फलंदाज कोमात. या कमांड इज आता इथं सोनू याला एक मोठा फटका जरूर आला होता. लॉंग ऑफच्या डोक्यावरनं जरूर सीमारेषा पार पाठवलं गेलं होतं. त्यानंतर मात्र कमबॅक केला गेला गोलंदाज भाऊ याच्याकडनं. त्या ठिकाणी शॉर्ट 3च्या रिझन मध्ये चांगल्या पद्धतीचा झेल कॅरी केला गेला. शैलूच्या पारीचा इथून अंत होतोय. नवीन फलंदाज सोनू आपण पाहतायत. खूप जास्तीचा वेळ घेतला जातोय पंच. सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. बघूया षटकातील पुढचा चेंडू. धावफलक 38. यावेळी मात्र आल्या प्रहार केला जातोय. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येईल, फील्ड करेल. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हटलं जाईल. या दुहेरी धावीनिशी धावफलकाचा विचार केला गेला तर धावफलक 2च्या मदतीनं 40. आतापर्यंत या षटकातील 3 चेंडूचा खेळ इथून समाप्तीस येतोय. यावेळी मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू. फटका फसला. झेलला संधी. पकडो क्या जीतो मॅच. अबक दुबक आणि तिबक. अंतिम क्षणी मात्र झेल धरणीला दान केला गेला. एक संधी जरूर उपलब्ध करून दिली गेली होती, परंतु या संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. एक लॉलीपॉप झेल या ठिकाणी सोडला गेला. त्याचं परिवर्तन मात्र एकेरी धावेमध्ये केलं गेलं. धावफलक 1च्या मदतीनं 41. यावेळी मात्र पुन्हा एकदा फटका फसला. झेलला संधी. पकडो क्या जीतो मॅच. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल घ्यायचा प्रयत्न जरूर केला गेला. कॉलिंग केलं गेलं. 3 1 2 आणि 3 त्या ठिकाणी 3 क्षेत्ररक्षक आपण बघितले मैदानाच्या आतमध्ये, इनफिल्डच्या आतमध्ये झेल घेण्याकरिता, परंतु एकाच्याही हाताला चेंडू बसत नाहीये. एकंदरीत 2 धावा एकवटल्या जात आहेत. या दुहेरी धावीनिशी धावफलक 2च्या मदतीनं
43. आता मात्र मजबूत स्थितीमध्ये आपण पाहू शकता तर टीम FDC कुडूस या संघाला ज्यावेळी मात्र पुन्हा एकदा स्विंग अँड मिस धाव नसणार आहे कारण चेंडू कलेक्ट केला गेलाय. इथे मात्र षटक समाप्तीस येत आहे आणि षटक समाप्ती अखेरीस जर आपण विचार केला गेला तर धाव फलकावर धावा जोडल्या गेल्या तब्बल 43 आणि जिंकण्याकरिता इथून 24 चेंडू आणि 44 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय. या आव्हानाचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल पाहत राहा ऐकत राहा 7 स्टार आयोजित क्रिकेटचा महासंग्राम या कमांडीचा. तर या ठिकाणी मान्यवर सुद्धा आमच्या समोर जोडले गेलेत. मी विनंती करतोय तर या ठिकाणी आपण पाहतायत खूप चांगल्या पद्धतीची स्पर्धा आमच्या टॉस बॉक्स मध्ये जोडले गेले टीम यंग स्टार कुडूस आणि टीम बोबा 11 खानिवली. तर आपण नाणं पाहतायत एका बाजूला आपण पाहतायत ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा उभारली गेली अर्थात 7 स्टार आणि एका बाजूला आपण पाहतात BS स्पोर्ट्स अर्थात भूमिक स्पोर्ट्स. तर मी मान्यवर असलम शेख यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक करायची आहे. कॉलिंग असेल यंग स्टार्स कुडूस संघाकडनं. तर BS स्पोर्ट्स या ठिकाणी कॉल येतोय तर नाणेफेकीचा कौल जातोय यंग स्टार कुडूस या संघाच्या बाजूने. तर प्रथम नाणेफेक जिंकत असताना आपला डिसिजन काय असेल? आम्ही बॅटिंग करू. तर या ठिकाणी फलंदाजी स्वीकारली आहे तर फलंदाजी करत असताना आपण किती धावांपर्यंत जाल? जास्तीत जास्त रन मारायचा प्रयत्न करू. नक्कीच. या स्पर्धेविषयी जर म्हणायचं झालं तर काय म्हणाल? आयोजन खूप चांगलं आहे आणि आम्हाला इथे खेळायला संधी दिली आहे त्यामुळे त्यांचा आभार आहे. धन्यवाद. तर सर्वप्रथम या ठिकाणी नाणेफेक जिंकलेल्या कर्णधाराला या ठिकाणी आकर्षक कॅप आमच्या मान्यवराच्या माध्यमातून अर्पित केली जाते. ही कॅप घालूनच आपण उतरायचं आहे. त्यानंतर मी नाणेफेक हरल्यानंतर येतोय टीम बोबा 11 खानिवली या संघाच्या बाजूने. सर्वप्रथम आपण जर नाणेफेक जिंकला असता तर आपला डिसिजन काय असता? क्षेत्ररक्षण. आणि तेच आपल्या वाट्याला येत आहे. क्षेत्ररक्षण करत असताना समोरच्या संघाला आपण किती धावांपर्यंत रोकाल? 40-45. नक्कीच. तर या स्पर्धेविषयी जर म्हणायचं झालं तर काय म्हणाल? खूप भारी आहे. लय भारी लय भारी आणि लय भारी. त्याचं श्रेय जाईल वन अँड ओनली 7 स्टार. तर दोन्ही संघांना पुढील सामन्याकरिता शुभेच्छा असतील. त्यानंतर आपण पाहतायत सैजाद मेडिकल यांच्याकडनं मात्र एनर्जी ड्रिंक इलेक्ट्रिक पावडर दोन्ही संघांना या ठिकाणी कर्णधारांना दिली जाते. मी मान्यवरांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी ही पावडर द्यायची आहे. या ठिकाणी आपण पाहत आहेत दोन्ही कर्णधार मान्यवरांच्या शुभ हस्ते. तसेच मी मान्यवरांना विनंती करतोय की आपण सन्मानाने व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स 7 स्टार महासंग्राम.
तर दरम्यान वळूया आपण क्रिकेटच्या दुनियेमध्ये. सलामीची जोडी या ठिकाणी आपण पाहत आहेत. पहिला चेंडू मात्र आपटून टाकलेला चेंडू. इथे मात्र पंचांच्या दोन्ही समांतर धाव मात्र अवांतर. पहिला चेंडू अतिरिक्त स्वरूपात उचली घेतोय आणि त्या अनुषंगाने जर बघितलं तर पंचांच्याकडनं इशारा येतोय. इट्स अ वाईट बॉल. वन बाउंडचा देखील इशारा केला जातोय. त्या ठिकाणी या संघाचा सेव्हिंग अकाउंट या ठिकाणी ओपन केले जाईल. धाव फलक 1 वर. स्ट्रायकर एंडला आपण पाहतायत दीपेश घोलप. नॉन स्ट्रायकर एंडला आपण पाहतायत संदेश याला. यावेळी मात्र अंतिम क्षणी मात्र बॅटचा फेस उघडला गेला. त्या ठिकाणी या शॉर्ट पॉइंटच्या दिशेकडे चेंडूला पुश केलं गेलं. एकाच धावेवर खुश राहावं लागेल. या एकेरी धावीनिशी धावफलकाचा विचार केला गेला. पहिल्या चेंडूच्या समाप्ती अखेरीस बिनबाद 2. चव्वेचाळीस धावांचं या ठिकाणी आव्हान ठेवलं गेलंय टीम शिवंजय अलमान या संघासमोर. या 44 धावा कशा प्रकारे एकवटल्या जातील. गोलंदाजी स्टान्सवर आपण पाहतायत वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक. शोएब अव्वा वेगवान एक्सप्रेस कुडूस. षटकातील पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. यावेळी मात्र वेगवान चेंडू अप्रतिम चेंडू सुरेख चेंडू. चेंडू पडल्यानंतर उचली घेतो आणि सरळ निघून जातो विकेट किपरच्या दस्तान्यात. वेगवान एक्सप्रेस का संबोधलं जातं त्याचं मात्र प्रात्यक्षिक दाखवून देतोय. शमीम कुडूस त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी हँड इनर यांच्या माध्यमातून या ठिकाणी पोहोचवले गेले. त्यांना विनंती असेल की आपण या ठिकाणी सन्मानानं व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं. यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडूला उडवले लॉंगॉनच्या दिशेकडे. मस्तक पे दस्तक देत चेंडू मात्र एक टप्प्याखेरीस निघून जाईल सीमा पार. येतोय दर्जेदार दिमागदार चौकार 4. यावेळी मात्र पुन्हा एकदा एक तेरी तो एक मेरी. या ठिकाणी धावफलकाचा विचार केला गेला तर धावफलक स्थिरावलं गेलाय ते फक्त आणि फक्त 6 या धावसंख्येवर. इथून मात्र कमबॅक केला जातोय गोलंदाज शोएब याच्याकडनं. यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर ज्या पद्धतीने यायला पाहिजे त्या पद्धतीने बॅटवर येत नाहीये. आणखीन एका निर्धाव चेंडूची उद्घोषणा होती पंचांकडनं. आतापर्यंत पाहता पाहता या षटकातील 5 चेंडूचा खेळीतून समाप्तीस येतोय. थोड्याच वेळात घमासान युद्ध ICC चॅम्पियन ट्रॉफी आपण पाहणार आहात. इंडिया वर्सेस पाकिस्तान यांच्यामधील एक जुगलबंदी थोड्याच वेळात प्रेक्षकांच्या भेटीकरिता येईल. यावेळी मात्र चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त स्वरूपात उचली घेतोय आणि त्या अनुषंगाने जर बघितलं तर मात्र पंचांकडनं इशारा येतोय इट्स अ नो बॉल. यापुढे मी सांगू इच्छितो उघडा डोळे पहा नीट कारण पुढचा चेंडू असेल फ्री हिट. या फ्री हिटचा कशा प्रकारे फायदा घेतला जाईल बघूया. स्ट्रायकर एंडला आपण पाहताय तर संदेश याला जो संघर्ष करतोय बऱ्याच वेळापासून आपण पाहतायत मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करताना चेंडू त्याच्या बॅटला लागत नाहीये. इथून मात्र हात खोलण्याची मुभा असेल. इथून मात्र संघर्ष केला जाईल का बघूया की इथून कमबॅक केला जाईल शोएब याच्याकडनं. यावेळी मात्र चेंडू पडल्यानंतर सरळ निघून जातो यष्टॅनवरना. पंचांकडनं इशारा येतोय षटक संपल्याची उद्घोषणा होती आणि पहिल्या षटक समाप्ती अखेरीस धावफलकाचा विचार केला गेला तर धावफलक फक्त आणि फक्त 7.
एक संधी देऊया आपण डीजे मास्टर यांना. ऐकूया एक सुमधुर असं संगीत या कमांडीज. तर या ठिकाणी आपण पाहतात गोलंदाजी स्टान्सवर छोटा पॅकेट बडा धमाका कुडुसगावचा उभरता हुआ सितारा. अनेकदा त्याच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली जाते. निखिल याला आणलं जात आहे. यावेळी मात्र आपटून टाकलेला चेंडू त्या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या दिशेकडे खेळून काढला जातोय. पहिल्या चेंडूवर मात्र एक धाव अर्जित केली जाईल. एकापेक्षा जास्ती काही मिळणार नाही. या एकेरी धावेचा विचार केला गेला तर धाव फलक 1 च्या मदतीनं 8 या धावसंख्येवर. यावेळी मात्र खरपूर समाचार घेतला गेलाय. मस्तक पे दस्तक दे जागते रहोचा इशारा. चेंडूला उडवले सरळ लॉंगॉनच्या डोक्यावरना. इट्स आउट ऑफ द पार्क. सजनी चली साजन के ससुराल. षटकार 6. धन्यवाद डीजे. तर या षटकाराच्या मदतीनं बराच वेळ शांत असणारा फलंदाज संदेश मात्र रौद्र रूप धारण करताना आपण पाहतायत. या षटकाराच्या मदतीनं धाव फलक 14. पुन्हा एकदा शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू यावेळी मात्र स्क्वेअर लेगच्या रिजनकडे खेळून काढला जातोय. त्यावर फक्त आणि फक्त एक धाव मिळेल कारण चेंडू डिक्लेअर झोनमध्ये निघून जातोय. एकेरी धावीनिशी धाव फलकाचा विचार केला गेला तर धावफलक 1 च्या मदतीनं 15. आता मात्र सामन्याला कलाटणी येते. धावांचा वेग या ठिकाणी वाढवला जातोय. निखिल याच्यावर मात्र कातिलाना हल्ला केला जातोय. पाहता पाहता या षटकातील 3 चेंडूचा खेळ इथून समाप्तीस येतोय. या 3 चेंडूमध्ये तब्बल 8 धावा खर्च केल्या जात आहेत. या षटकाचा विचार केला गेला तर अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक राहतोय. या 3 चेंडूवर जर एखादा मोठा फटका आला तर नक्कीच सामन्याला कलाटणी येऊ शकते. परंतु जर तरला स्थान नाहीये मित्रांनो क्रिकेटमध्ये. चला कुठल्याही प्रकारची मीटिंग घ्यायची नाहीये. स्ट्रायकर एंडला आपण पाहताय तर दीपेश घोलप याला. चला सामना स्पीडअप करायचा आहे. जर विचार केला गेला तर कडक ऊन पडलं गेलं. या ठिकाणी आपण पाहताय चांगल्या पद्धतीचं आयोजन, चांगल्या पद्धतीचं नियोजन. लखलखत्या उन्हामध्ये या सामन्यांचं आयोजन देखील केलं गेलंय. बघूया षटकातील पुढचा चेंडू. निखिल राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. फिर से एक मर्तबा. यावेळी मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळून काढला जातो. वाईट मिड विकेटच्या दिशेकडे क्षेत्ररक्षक तैनात. शैलू याच्याकडनं मात्र सातत्यानं चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण केलं जात आहे.
त्यावर मात्र एक धाव अर्जित केली जाईल. या एकेरी धाविनीची धावफलकाचा विचार केला गेला तर धावफलक 16. यावेळी मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू जरूर होता. पंचांचे दोन्ही हात समांतर, धाव मात्र अवांतर. थोडीशी दिशा भरकटताना आपण पाहतायत. निखिल याला धावफलक 1च्या मदतीनं 17. इथून मात्र खतरा होईल की काय बघूया. पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेकडे त्या ठिकाणी खेळून काढला जातोय. त्या ठिकाणी आपण एकदा शैलू तैनात. चांगले असं क्षेत्ररक्षण, चांगल्या पद्धतीची चेंडू फेक. धावफलकाचा विचार केला गेला तर 1च्या मदतीने वडारेल, जाऊन पोचेल 18. आता मात्र निखिल याचा कस लावला जाईल. इथून शेवटचा चेंडू हाताळण्याकरता सज्ज होतोय स्ट्रायकर एंडला दीपेश घोलप. यावेळी मात्र बॅटच्या रडार मध्ये चेंडू निघून जाईल पार्किंग स्लॉट मध्ये. चेंडूला उडवला आणि फेकून दिले सरळ वाईड स्पीड विकेटच्या डोक्यावरना. इट्स आउट ऑफ द पार्क. बिग 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 षटकार. साहेबांचं नाव बघा गाजतंय वडवली गावामध्ये. सेवच्या ग्रुपने सामने आयोजित केल्यात उचलत्या वडवलीमध्ये. सेवच्या ग्रुपने सामने आयोजित केल्यात उचलत्या वडवलीमध्ये. सेवच्या ग्रुपने सामने आयोजित केल्यात उचलत्या वडवलीमध्ये. धन्यवाद टीचर. मी पहिलेच म्हटलं होतं मित्रांनो, कारण गोलंदाज निखिल याचा कस काढला जाईल. ज्या पद्धतीने चेंडू हाताळला, शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू हाताळला, त्याला मात्र पुल केलं गेलं, मात्र सक्सेसफुल राहिलं. वाईड मिड विकेटच्या डोक्यावरनं चेंडूला भिडकावलं सरळ षटकाराकरिता. आणि इथे मात्र जिंकण्याकरिता समीकरण बदलतंय. 12 चेंडू आणि 20 धावा. 12 चेंडू 20 धावा. धावफलकाचा विचार केला गेला तर धावफलक 24 या धावसंख्येवर पोहोचला गेलाय. इथून मात्र जिंकण्याकरिता 12 चेंडू आणि 20 धावांची गरज असेल. ती म्हणजेच शिवंजय अलमान या टीमला. निखिल याच्या गोलंदाजीचा विचार केला गेला तर तब्बल 17 धावा खर्च केल्या गेल्या. गोलंदाजी स्टान्सवर आपण पाहताय तर सोनू. यावेळी मात्र वेगवान चेंडू हाताळला जातोय. सोनू याच्या माध्यमातून चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त स्वरूपात खाली राहतोय. पूर्णपणे गुंगारा दिला जातोय फलंदाज संदेश याला. आतापर्यंत जर विचार केला गेला तर एकही गडी गमावलेला नाहीये टीम अलमान या संघानं. चांगल्या पद्धतीची फलंदाजी म्हटली जाईल. बघूया षटकातील पुढचा चेंडू. यावेळी मात्र ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू अलॉंग द कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढला जातोय. त्या ठिकाणी थोडंसं फंबल होत आहे. वेळी स्वतःला सावरलं जात आहे. त्या ठिकाणी फक्त आणि फक्त एकेरी धावेवर समाधान मानावं लागतंय. मला वाटते त्या ठिकाणी शोएब अव्वा तैनात केले गेलेत. लॉंगॉनच्या रिझनमध्ये आपण त्यांना पाहतायत. आता मात्र षटकातील पाहता पाहता 2 चेंडूचा खेळ समाप्तीस येतोय. या 2 चेंडूमध्ये 1 धाव जोडली जाते. स्ट्रायकर एंडला आपण पाहताय तर दीपेश घोलप. बघूया सामना करेल सोनू याचा. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, फिर से एक मर्तबा. यावेळी मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. पंचाकडे दाद मागितली होती, परंतु पंच दर्शवत आहेत की बॅटची अल्ट्रा एज लागली असावी. त्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर मात्र कुठल्याही प्रकारची कुठल्याही प्रकारचा डिसिजन सुद्धा येत नाही. या पंचांकडनं निर्धाव चेंडूची उद्घोषणा होती. यावेळी मात्र चेंडूला उडवलाय, पाठवून दिलाय सरळ सीमारेषा बाहेर, आउट ऑफ द पार्क. मोठा फटका, षटकार 6.
जिंकण्याकरिता अजूनही 13 धावांचं आव्हान टीम शिवंजय अलमानी या संघाला. यावेळी मात्र पुन्हा एकदा जोरकस मारलं जाते. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. लॉगऑफचा क्षेत्ररक्षक येऊन फील्ड करेल तोपर्यंत त्या ठिकाणी या एक धाव अर्जित केली जाईल. या एकेरी धावनिशी धावफलकाचा विचार केला गेला तर धावफलक 1च्या मदतीनं 32 इथून जिंकण्याकरिता 12 धावांची गरज असेल. 7 चेंडू आणि जिंकण्याकरिता 12 धावांची गरज. तर अलू सुसे यांचे या ठिकाणी शुभागमन होत आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकतायत ICC चॅम्पियन ट्रॉफी इंडिया वर्सेस पाकिस्तान सामना थोड्याच वेळात प्रेक्षकांच्या भेटीकरिता येतोय. यावेळी मात्र पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेकडे चेंडूला टटावल्या गेल्या. चित्याच्या चपला येऊन चेंडूला फील्ड करतील तोपर्यंत मला वाटते मैदानाच्या आतमध्ये दुसरी धाव घेण्याकरिता धोका होऊ शकतोय. परतावं लागेल संदेशाला. पहिल्या विकेटचं पतन पाहत राहा, ऐकत राहा, मजा येईल या कमांडीचे. सामन्याला कलाटणी येते. आपण पाहू शकतायत संदेश जो चांगल्या लय मध्ये दिसत होता त्याला मात्र धावचीच्या स्वरूपात बाद केलं गेलंय आणि संदेश बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज विशा. इथून मात्र संपूर्ण जबाबदारी या जोडीवर असेल. अंतिम 6 चेंडूचा खेळ इथून शिल्लक राहतोय. धावांची गरज असेल 6 चेंडू आणि जिंकण्याकरिता धावांची गरज 11. मात्र 11 धावा या जोडाव्याच लागतील कारण रन चेस कंपल्सरी या स्पर्धेचा नियम. साजिद खान तर या ठिकाणी साजिद याच्यावर जिम्मेदारी सोपवली जाते. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण गडबड करायची नाहीये. या ठिकाणी दीपेश घोलप याला आपण पाहू शकताय तर स्ट्रायकर एंडला. इथून जिंकण्याकरिता 6 चेंडू 11 धावा. 11 धावा 6 चेंडू. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. षटकातील पहिला चेंडू हाताळण्याकरता सज्ज गोलंदाज साजिद. यावेळी मात्र पहिल्या चेंडूला पुश केलं गेलं त्या ठिकाणी थोडंसं फंबल झालंय मात्र वेळीच स्वतःला सावरलं गेलंय. वाह काय कमालीचं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या क्षेत्ररक्षण शैलू याच्याकरिता. नक्कीच चौका या ठिकाणी वाचवला गेलाय. एकंदरीत 3 धावा या ठिकाणी वाचवल्या गेल्या शैलू याच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर मात्र 1 धाव अर्जित केली गेली आहे. आता उर्वरित 5 चेंडू आणि धावांची गरज असेल 10. 5 चेंडू 10 धावा. धन्यवाद अफजान सुसे. लखलखत्या उन्हाचा विचार करून या ठिकाणी आमचा सुद्धा विचार केला गेलाय. यावेळी मात्र आडव्या बॅटने खेळून काढला जातोय. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेकडे यावेळी मात्र थोडंसं फंबल होत आहे मात्र चांगल्या पद्धतीचा बॅकअप दिला जातोय शोएब यांच्या माध्यमातून. एकच धावेवर समाधान मानावं लागतंय. आता उर्वरित 4 चेंडू आणि जिंकण्याकरिता 9 धावा. 4 चेंडू 9 धावा.
सातत्याने आपण पाहतायत थोडंसं दडपण आपण पाहतायत गोलंदाज साधी त्याच्यावर पदतालिकेमध्ये सातत्याने बिघाड होताना आपण पाहतायत. आतापर्यंत जर विचार केला गेला तर जवळजवळ 3 ते 4 वेळा पदतालिकेमध्ये थोडीशी फंबल झाली, परंतु पुन्हा एकदा नव्या दमानं, नव्या जोशानं, नव्या उमेदीनं, नव्या ताकदीनं गोलंदाजी करण्याकरिता सज्ज. त्यावेळी मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळून काढला जातोय. त्या ठिकाणी शोएब याच्याकडनं मात्र चेंडूफेक केली जाईल. चेंडूफेकचा विचार केला गेला तर अतिशय खराब अशा प्रकारची चेंडूफेक, कारण दीपेश घोलप याच्यासारखा फलंदाज स्ट्रायकर एंडला राहतोय. नक्कीच खतऱ्याची घंटी असू शकते. उर्वरित 3 चेंडू आणि धावांची गरज असेल 7. 3 चेंडू 7 धावा. एक मोठा फटका या सामन्याला कलाटणी देऊ शकतोय. इथून मोठा फटका सजवला जाईल का? दुनिया माने जोरो को, कोई न माने कमजोरो को. यावेळी मात्र फटका सजवला गेलाय, चेंडूला उडवलाय. एक देखना असा फटका लॉंग ऑफच्या डोक्यावरना. सजनी चली साजिन के ससुराल, मोठा तडाखा, षटकार 6. करिता समीकरण बदलत आहे. धावांची गरज असेल फक्त आणि फक्त 2 चेंडू 1 धाव. 2 चेंडू 1 धावा. काय देखना असा फटका बघितला दीपेश घोलप याच्या बॅटमधनं. इथून मात्र संघाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली जाते. शेवटपर्यंत मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगल्या पद्धतीचा संघर्ष आपण बघितला. धावांची गरज असेल फक्त आणि फक्त 1. चेंडू शिल्लक राहत आहेत 2. यावेळी मात्र शॉर्ट पॉइंटच्या दिशेकडे चेंडूला पुश केलं गेलं. बॅकफूट पंच पाहायला मिळतोय. चेंडू मात्र निघून जाईल सीमारेषा पार. येतोय दर्जेदार विजयाचा चौकार 4.